मोबाईल फुटल्याने मुलगा सतत आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी करत होता. मात्र थोडे दिवस थांब, पैसे आले की आपण मोबाईल घेऊ, असे आई-वडिलांनी सांगितल्याने तो नाराज होता. त्यातून 21 वर्षीय BBAच्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना मोहोळ शहरात असलेल्या जिजाऊ अपार्टमेंटमध्ये 4 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. प्रणव जगदीश मायाचारी असे जीवन संपवलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगदीश गुरुलिंग मायाचारी यांचे मोहोळ शहरातील मुख्य रस्त्यावर इलेक्ट्रॉनिक दुकान उहते मोहोळ पुणे रस्त्यालगत असलेले जिजाऊ अपार्टमेंटमध्ये पत्नी व मुलगा जगदीश यांच्यासह राहण्यास होता. प्रणव हा MIT कॉलेज येथे BBAचे शिक्षण घेत होता. त्याचा मोबाईल मागील 7 दिवसांपासून फुटला होता. त्यामुळे तो जगदीश व त्यांच्या पत्नी भाग्यश्री यांच्याकडे मला मोबाईल घेऊन द्या असे नेहमी म्हणत होता. परंतु त्याच्या आईवडिलांनी त्यास थोडे दिवस थांब, पैसे आले की आपण मोबाईल घेऊ असे समजावून सांगितले होते, पण तो नाराज झाला होता. दरम्यान दिनांक 3 एप्रिल रोजी रात्री 10 वाजचे सुमारास प्रणव हा जेवण करून घराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेला. दुसऱ्या दिवशी शनिवारी दिनांक 4 सकाळी 7:30 वाजता सुमारास प्रणव अजून खाली कसा आला नाही हे पाहण्यासाठी त्याची आई तो झोपलेल्या खोलीजवळ गेली. दरम्यान त्या खोलीचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी प्रणव यास आवाज दिला, परंतु आतून काहीही प्रतिसाद न आल्याने त्यांनी प्रणवचे वडील जगदीश यांना बोलावून घेऊन दरवाजा तोडून रूममध्ये जाऊन पाहिले असता प्रणव हा नायलॉनच्या रस्सीने छताचे पंख्यास गळफास घेऊन लटकत असल्याने दिसले. तात्काळ याचा गळफास सोडून ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत जगदीश मायाचारी यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत अदलिंगे करीत आहेत.